दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही, तर तो दिव्य शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे। त्या शक्तीची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे, कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे। तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका, कारण त्यांच्या जयघोषात एवढी शक्ती आहे की तुमचे बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही शांतपणे ऐका। नमस्कार मित्रांनो, हा तुम्हीच। बस झालं, आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं। जर का त्यांना खरंच तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी तुमची विचारपूस तरी केली असती। खऱ्या आयुष्यात या, रियालिटीला सामोरे जा। जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे। तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे, आणि हे तेव्हाच शक्य आहे, फक्त जर तुम्ही ठरवलात तरच हे शक्य आहे। चला, जास्त विचार करू नका। तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की पुढे काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना। तर हे विचार पहिले डोक्यातून काढून टाका, कारण सगळं छान सुंदर आणि तुमच्या मनासारखं होणार आहे। तुम्ही प्रयत्न तर करा, पाऊल पुढे तर टाका। कधी कधी बिनधास्त न घाबरता निर्णय घ्यावे लागते। लोकांच्या भरोशावर राहू नका। सगळे बिझी आहेत, लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी येथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे, हे लक्षात ठेवा। कोणी तुमच्यासाठी जन्माला नाही आला आहे की त्याने तुमचे काम केले पाहिजे। काही लोक मोठी अशीच होत नाही, त्याग दुःख सहन करावं लागतं। तुम्ही तयार आहात ना या सर्व गोष्टीसाठी? जर तयार असाल तर होय तयार आहे असे टाईप करा, कारण हे सर्व सहन केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे। सहज काहीही प्राप्त होत नाही। प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाही आहेत लाईफमध्ये, त्यांच्यासोबतच जगणं शिकून घ्या। दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, हे सगळं तुमच्या हातात नसेलच, पण तुम्ही या सगळ्यांना कसे सामोरे जाता, कसे त्या संकटांवर मात करता, हे तुमच्या हातात आहे। आणि मग ह्या सर्वातून हे माहीत असताना जर तुम्ही त्या संकटांना सामोरे जाल, तेव्हाच तुम्हाला आनंद प्राप्त होतील। असे खूप लोक भेटतील तुम्हाला, जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील। तुम्ही अनुभव घेतला असेल, तुम्हाला कमी लेखतात, तुम्हाला वेडे समजतात। समजू द्या, काही फरक पडत नाही। ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही, किंवा वेडे ठरत नाही। आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही काय आहात, मग दुसऱ्यांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही। तुम्ही फक्त यशस्वी व्हा, आणि त्या माणसांना अजून त्रास होईल जे तुम्हाला नावे ठेवतात। तीच माणसे उद्या तुमचा गुणगान गातील, लक्षात ठेवा। तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल। आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका। ते जसे आहेत तसे त्यांना एक्सेप्ट करा। लोक तेव्हाच शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात, मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने। कारण दोन माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला जे नाही आवडत ते आपण समोरच्याकडून शिकतो, आणि आपण तसे वागत नाही।
जेव्हा समोरचा चुकीचा वागतो तेव्हा आपल्याला कळते की ही गोष्ट आयुष्यात करायला नाही पाहिजे. म्हणून वाईट माणसेही आयुष्यात असणे गरजेचे आहे. त्यांनी तुम्ही तुमची प्रगती करून घेतली पाहिजे. त्यांना पाहून तुम्ही यशाचा शिखर गाठला पाहिजे. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काहीही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगवेगळे आहात. टेन्शन घेणे सोडा आता. किती टेन्शन घेऊन चेहरा पाडून राहणार. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. खूप पैसे कमवा, मजा करा, आनंद घ्या. जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नका. ते टिकत पण नाही. कोणाला फसवून कमवलेला पैसा हा फक्त तुम्हाला आयुष्यभरासाठी त्रास देईल. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा कमवा. मागचा वर्ष संपत आला आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे जाणार हा निश्चय धरा की येणारा वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाने भरलेला असेल. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला एखादी गोष्ट जमली नाही तर तुम्ही कारण द्यायला सुरुवात करता. पण जर ते तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे नेणार असेल, ते कार्य तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी करणार असेल, तर तुमची ही कारणं देणे योग्य आहे का हा विचार करा. तुम्हाला एखादी गोष्ट नसते करायची म्हणून तुम्ही कारणं देता, पण तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात असेल तरी पण तुम्ही कारणं द्याल का? नाही ना. म्हणून प्रत्येक गोष्ट जी तुमच्या लाईफमध्ये घडत असते त्याला काहीतरी कारण असतं. म्हणून त्याला सामोरे जायचं. जे संकट येतील, दुःख येतील, त्यांना फेस कराल नाही कराल ती पुढची गोष्ट आहे. पण त्यांना कारण देऊन इग्नोर तरी करू नका. कारण काय माहीत, हीच संधी तुम्हाला त्या यशावरती घेऊन जाईल जे स्वप्न तुम्ही जागेपणे पाहत आहात. म्हणून कोणतीही संधी हातातून घालवू नका. काही नाही जमलं तर निदान प्रयत्न तरी करून पहा. नक्कीच यश मिळेल तुम्हाला. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. चांगल्या कामाने तुमचेही चांगलेच होईल. धन्यवाद.